हॅलो. हाय मुलांनो. कशा आहात तुम्ही सगळे? ना. तर मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल, नेहमीसारखंच. ओके. चालेल मुलांनो. तर सेशन सुरू करण्याच्या आधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन होणं. तुम्ही सगळे मला ओळखतच असाल, पण जे नसतील ओळखत, ज्यांना नसेल माहिती, तर त्यांच्यासाठी मुलांनो, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ट्रिपल आय टी 3 सिटी कॉलेजचं बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे. आणि मी तसं राहायला मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मग आता शिक्षणासाठी मी आंध्र प्रदेशमध्ये आहे. ओके. तर हे तर झालं मुलांना माझ्याबद्दल. आता आपण जाऊयात आपल्या टॉपिककडे. हो ना. वेळ न वाया घालवता आपलं जो सेशन आहे, तो सेशन आपण आपलं सुरू करूया. ठीक आहे. तर जसं तुम्ही बघू शकताय, जो टॉपिक आहे आपला, तो आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन. ओके. आणि हा आपला या टॉपिकवरचा सेकंड व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण जे आपले एनसीईआरटीचे सोल्युशन्स आहेत किंवा जे टेक्स्टबुक आहे आपली, आपण ती सॉल्व्ह करणार आहोत आणि जे त्या रिलेटेड कोणाचे काही डाऊट्स आहेत तर ते आपण क्लिअर करतो. ठीक आहे. तर आपला हा याच्यावरती सेकंड टॉपिक आहे, फर्स्ट आय मीन सेकंड लेक्चर आहे. आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1 आणि 2 सॉल्व्ह करून झालेली आहे. हो ना. पण तरी मी एकदा ब्रीफ ओव्हरव्ह्यू देऊन देतो तुम्हाला, हो ना, परम्युटेशन्स बद्दल. तर परम्युटेशन्सला आपण डिनोट कशाने करतो? एनपीआर नी. आणि एनपीआर काय असतं माझं? एनपीआर असतं माझं एन फॅक्टोरियल अपॉन अपॉन एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल. बरोबर आहे. काय असतं आपलं एनपीआर ची व्हॅल्यू? एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल असते की एन फॅक्टोरियल अपॉन एन फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल असते? एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल. ओके. चला, तर पुढे मूव्ह करूयात आपण. तर एकदा फक्त चेक करून घेऊयात कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्यात आपले डिस्कस करून. आपली एक्सरसाइज झाली होती, एक्सरसाइज 6.1 सॉल्व्ह करून झाली होती. आपली एक्सरसाइज 6.2 सुद्धा सॉल्व्ह करून झाली होती. हो ना. तर ज्यांनी पहिला लेक्चर मिस केला असेल, ते जाऊन आपला जो पहिला जुना लेक्चर आहे ते बघू शकतात. ठीक आहे. मग त्यानंतर आपण थोडे थिअरम्स बघितले होते बेसिक एक, आणि परम्युटेशन्स बघितले होते जेव्हा ऑब्जेक्ट्स आपले डिस्टिंक्ट नसतात. हो ना. तर सपोज माझ्याकडे वर्ड आहे रूट, बरोबर, किंवा माझ्याकडे वर्ड आहे इंडिपेंडेंट. हो ना. तर याला मी किती वेज मध्ये अरेंज करू शकतो? तर यात आपण काय करतो? टोटल नंबर काउंट करतो. किती टोटल नंबर? 1 2 3 4. तर हे काय झालं? माझं झालं 4 फॅक्टोरियल अपॉन किती नंबर रिपीट झालेत माझे? 2 नंबर रिपीट झालेत, तर अपॉन येईल 2 फॅक्टोरियल. सेम जर इंडिपेंडेंट साठी करायचंय मला, इंडिपेंडेंट मध्ये किती अल्फाबेट्स आहेत माझ्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, राईट. तर याचं काय येणार आहे? 11 फॅक्टोरियल अपॉन केवढे अल्फाबेट्स रिपीट होत आहेत? 3 फॅक्टोरियल झाला. अजून काय? डी आहे माझ्याकडे, 2 फॅक्टोरियल अपॉन ई किती वेळा आला? 3 टाइम्स अपॉन 3 फॅक्टोरियल. आणि टी पी आय इंडिव्हिज्युअल आहे तर काहीच नाही. ठीक आहे. हे जे 2 रूल्स आहेत किंवा जे 2 प्रॉपर्टीज आहेत हे आपण बघितले होते लास्ट क्लासमध्ये. ओके. तर आता आपण इकडनं जे पुढचे आपले कॉन्सेप्ट आहेत आपण ते कव्हर करूयात, ते सुरू करूयात. तर मुलांना ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला एक थिअरम आहे, थिअरम 3. ठीक आहे. तर हा थिअरम काय बोलतो? हा थिअरम म्हणतो की जो आपला नंबर ऑफ परम्युटेशन आहे, ठीक आहे, मी लिहून घेतो आधी तुमच्यासाठी. नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट where p objects are of the same kind and rest all are different. हा असतो आपला एन फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल, राईट. ही जी प्रोसेस आपण वरती चेक केली आता जस्ट, तीच बरोबर. जो पहिला टाईप होता आपला कुठल्या वर्ड साठी? रूट वर्ड साठी.
म्हणून त्याच्यासाठी आपण हे यूज केलं. याचाच एक एक्सटेन्शन थिअरम आहे जिथे आपण जो इंडिपेंडेंट वर्ड होता तो ट्रीट केला होता, राईट. थिअरम 4 हा काय की द नंबर ऑफ परम्युटेशन, ठीक आहे, ऑफ एन ऑब्जेक्ट, हे तर बेसिक झालं आपलं, राईट. नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट वेअर P1 objects are of one kind, ठीक आहे, सेम काइंड नाही लिहिणार इकडे, मी लिहिल वन काइंड. P2 objects of other kind, डॉट डॉट डॉट, आणि असंच तुमच्याकडे टोटल PK ऑब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे. तर या कंडिशन मध्ये काय येणार आहे तुमचं, तर या कंडिशन मध्ये आन्सर येईल आपलं n फॅक्टोरियल अपॉन P1 फॅक्टोरियल, P2 फॅक्टोरियल टिल PK फॅक्टोरियल. आता मला यामध्ये नोट करायचं आहे की माझा जो व्हॅल्यू आहे के ची, राईट, के ची व्हॅल्यू माझी नेहमी लेस देन एन असणार, ठीक आहे. के ची व्हॅल्यू जी आहे माझी ती नेहमी लेस देन एन असणार, ठीक आहे. जर कन्सिडर करा माझी के ची व्हॅल्यू माझी इक्वल टू जर एन ची व्हॅल्यू झाली, ठीक आहे, तर काय होणार आहे, माझे जर नंबर्स ऑलरेडी इकडे रिपीट होत आहेत, राईट, माझ्याकडे जे नंबर्स इथे ऑलरेडी रिपीट होत आहे, सपोज P1 माझ्याकडे 3 प्रकारचे, P2 माझ्याकडे 2 प्रकारचे, PK माझ्याकडे, P3 जो आहे माझ्याकडे 3 प्रकारचे, ठीक आहे. आता जर माझा एनच 3 आहे, ओके, जर माझा एनच 3 आहे, तर माझ्याकडे पॉसिबल आहे काय तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला? नाही ना शक्य. का? कारण एन माझं 3 म्हणजे काय, माझ्याकडे फक्त 3च कॅरेक्टर्स आहेत, आणि 3 कॅरेक्टर्स मध्ये माझ्याकडे 3 डिफरंट प्रकारचे 3-3, 2-2 कॅरेक्टर्स असू शकतात, नाही असू शकत, ठीक आहे. तर म्हणून जो के असेल आपला नेहमी लेस देन एन असेल, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ओके. एक त्यांनी अजून एक एक्झाम्पल दिलंय सेम आपल्याला अलाहाबाद वर्ड साठी, अलाहाबाद. ओके मुलांना, ही आपली जुनी बुक आहे म्हणून याच्यामध्ये अलाहाबाद वर्डचा वापर केला आहे, नाहीतर प्रयागराज जे नवीन नाव ठेवलेलं आहे आता, हो ना, तर ते वापरलं जातं, ठीक आहे. तर अलाहाबाद मध्ये किती अल्फाबेट्स आहेत बघू, 1 2 3 4 5 6 7 8 9, ठीक आहे. 9 अल्फाबेट्स म्हणजे काय झालं, किती झालं आपलं 9 फॅक्टोरियल अपॉन ए किती टाइम्स आहे, 3 नाही 4 टाइम्स, राईट, तर 4 फॅक्टोरियल. एल किती टाइम्स आहेत, 2, आणि बाकीचे इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स काही करायचे नाही, तर 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. हा झाला तुमचा P1, हा झाला तुमचा P2, के काय इकडे आपला KS2 आणि एन आहे 9, ओके. चल मग नेक्स्ट अप आहे हाऊ मेनी, काही काही एक्झाम्पल्स आहेत. तर आपण एकदा फक्त क्रॉस करून घेऊयात, हो ना, एक्झाम्पल्स आपण एकदा गो थ्रू करून घेऊयात. तर याच्याने काय होईल, जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तर आपल्याला थोडाफार आयडिया असेल की हो ना जे क्वेश्चन आहेत ते काय प्रकारे चालतात, ओके. तर काय दिलं एक्झाम्पल आपल्याला की हाऊ मेनी 4 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म्ड युझिंग द डिजिट्स 1 to 9, ठीक आहे. जर रिपिटेशन नाही करू शकत आपण, ठीक आहे, जर रिपिटेशन नाही करू शकत, तर 1 to 9 मध्ये मला किती 4 एक्झाम्पल्स भरायचे, राईट, 4 प्रॉब्लेम्स भरायचे मला. तर मुलांना आपण आता जर नॉर्मल कंडिशन मध्ये सॉल्व्ह करत होतो तर आपण काय करत होतो, इकडे आपण लिहित होतो याला, माझ्याकडे 9 आहे, हो ना, इकडे माझ्याकडे पॉसिबल ऑप्शन्स किती आहेत फर्स्ट क्वेश्चन मध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9. जर एक इकडे मी फिल केला तर इथे किती येतील 8, इथे किती येतील 7, इकडे किती येईल 6. तर याचा आन्सर काय लिहिला असतं मी, 9 into 7 into 7 into 6, बरोबर. पण आता हे जे मी परम्युटेशन करतोय, तर माझ्याकडे एन किती आहे, माझ्याकडे एन आहे 9, आणि प्लेसेस किती आहेत माझ्याकडे 4, बरोबर. तर आन्सर काय येणार आहे माझं 9PR, 9P4, 9P4 म्हणजे किती येईल माझं 9 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल, बरोबर. तर याची आन्सर किती येणार आहे 9 into 8 into 7 into 6, बरोबर. हे जे वरती आपण केलंय ते, ओके. नेक्स्ट नेक्स्ट काय म्हणाले, आता हे बघा जसं जसं आपण पुढे जाऊ ना, जी कॉम्प्लेक्सिटी आहे आपल्या प्रॉब्लेमची ती चेंज होत जाईल, हो ना. क्वेश्चन बघा आता काय दिला आपल्याला, हाऊ मेनी नंबर्स lying between 100 and 1000 can be formed with the digits 0 1 2 3 4 5, ठीक आहे. परत रेपिटेशन अलाउड नाही. आता मला कुठून कुठपर्यंत जायचंय, मला जायचंय 100 पासून ते 1000 पर्यंत, ओके. आता
3 डिजिट नंबर म्हणजे माझा लास्ट 3 डिजिट नंबर काय असणार आहे माझा 999 आणि याच्यात काय असणार आहे माझा फर्स्ट 3 डिजिट नंबर 101. ठीक आहे, तर बेसिक मला ह्या रेंजमध्ये मला डील करायचे 3 डिजिट नंबर्स मला आणि कुठले अल्फाबेट्स यूज करायचे, नंबर्स यूज करायचे मला, हे 6 नंबर्स यूज करायचे. ठीक आहे. तर आता माझ्याकडे ऑप्शन काय, की मी एकतर काय करणार, की मी परम्युटेशन्स मोजेल माझे, की जे 6 डिजिट आहेत, हे जर मी 3-3 वेळा घेतले, ठीक आहे. जर आधी 0, 1, 2 एकदा सिलेक्ट केला, मग नंतर 1, 2, 3 सिलेक्ट केला, 2, 3, 4 सिलेक्ट केला, 3, 4, 5 सिलेक्ट केला, किंवा मी 0, 1, 3, 0, 1, 4, 0, 1, 5 हो ना, किंवा 1, 2 हे, ठीक आहे. तर याचे टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स काय? पहिलं काम काय आहे, मला माझ्याकडे 6 ऑप्शन्स आहेत. 6 ऑप्शन्स मधनं मला किती सिलेक्ट करायचे? मला सिलेक्ट करायचे 3 आउट ऑफ 6, बरोबर? तर 6 पैकी 3 गोष्टी मला चूज करण्याचे केवढे ऑप्शन्स आहेत? हे येईल माझ्याकडे 6p3, बरोबर? क्लिअर आहे? राइट? आता मी जेव्हा हे 6p3 सिलेक्ट करतोय, तर याच्यामध्ये माझ्याकडे रेपिटेशन आहे का? नाहीये, राइट? रिपीट करतोय का मी डिजिट्सला? नाही करत आहे रिपीट. ओके. आता नेक्स्ट कंडिशन काय आहे माझ्याकडे? आता मी 3 डिजिट्स तर सिलेक्ट केले. किती वेज मध्ये सिलेक्ट केले मी? 6 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल वेज मध्ये मी सिलेक्ट केले. ठीक आहे. 6p3 किती झालं माझं? 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. आता अजून एक कंडिशन काय दिली आहे मला? मला अजून एक कंडिशन दिली, की मला जी गिव्हन रेंज आहे त्यातच करायचंय, राइट? गिव्हन रेंजमध्येच करायचं आणि मला रिपिटेशन नको. ठीक आहे, रिपिटेशन तर नाही. पण आता अजून काय चेक करायचं मला, की माझ्याकडे जे डिजिट्स आहेत ना 0, 1, 2, 3, 4, 5 मी 6 तर घेतले. पण आता माझ्याकडे यामध्ये 0 येऊ शकतो का? पहिला डिजिट नाही येऊ शकत, राइट? पहिला जो डिजिट आहे तिकडे 0 येऊ शकतो, नाही येऊ शकत. तर हे तर माझा टोटल आन्सर झाला. यामधनं मला सबट्रॅक्ट काय करायचंय? मला ते केसेस सबट्रॅक्ट करायची ज्यामध्ये 0 जो आहे तो माझा फर्स्ट डिजिट आहे, राइट? तर फर्स्ट डिजिट माझा 0 केवढ्या केसेसमध्ये असेल? माझ्याकडे असेल तो 5p2 केसेसमध्ये. ओके. सो काय येणार आहे फायनल आन्सर माझं येईल 6p3 मायनस 5p2. ठीक आहे. तर याचा आन्सर येईल तुमचं 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल मायनस 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. ओके. सगळ्यांना क्लिअर आहे? कळलं इथपर्यंत? ओके. चालेल. हे बघा मुलांनो, असे जे प्रश्न आहेत ना, हे बऱ्यापैकी असे आपले थोडे क्वेश्चन्स आहेत ज्याच्यासोबत आपण पुढे डील करणार आहोत. ओके. तर अंडरस्टँडिंग व्यवस्थित करून घ्यायची हो ना, कसं वर्क करतंय. मी वाटलं तर परत एकदा समजवतो तुम्हाला. ठीक आहे. मी 3-3 डिजिट्स सिलेक्ट केले त्या 6 पैकी. आता असे असू शकतं ज्याच्यामध्ये माझ्याकडे 0, 1, 2 आलाय, माझ्याकडे 0, 3, 5 आलाय, हो ना, माझ्याकडे 0, 4, 2 आलाय. ओके. आता या कंडिशन्समध्ये काय होऊ शकतं? मी 0, 1, 2 सिलेक्ट करू शकतो? नाही. कारण हा काय होणार आहे? हा होईल तुमचा 2 डिजिट नंबर, हो ना? 0, 5, 3 2 डिजिट नंबर झाला माझा. 0, 2, 4 झाला माझा कुठला नंबर झाला? हे सगळे माझे कुठले नंबर झाले? हे सगळे झाले माझे 2 डिजिट नंबर्स, राइट? तर जे मी 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल सिलेक्ट केला, हे झाले माझे टोटल पॉसिबिलिटीज हो ना त्या नंबर सोबत. आणि त्यामधनं मला हे पॉसिबिलिटीज सबट्रॅक्ट करायची. आता ही पॉसिबिलिटीज कशी सबट्रॅक्ट करणार आहे? मला काय करायचंय? मला 0 ला एक फिक्स्ड जागा द्यायची आहे. ठीक आहे. काय करणार आहे मी? 0 ला सपोज मी एक फिक्स जागा दिली. कुठली प्लेस दिली मी? सपोज 0 ला दिली मी 100 ची प्लेस. ठीक आहे. किंवा ठीक आहे, बेसिकली फक्त म्हणजे आपण कळतो. तर बाकीचे जे 2 प्लेसेस आहेत ते मी किती वेज मध्ये फिल करू शकतो? ते मी 5p2 वेज मध्ये फिल करू शकतो, राइट? आता आपल्याला काय करायचंय? हे बघा, मी 0 एकतर इकडे फिल करू शकतो का? मी इकडे नाही फिट करणार आहे, राइट? बेसिकली मला 0 ला या बाकीच्या 2 प्लेसेस मधली कुठली एक जागा द्यायची आहे. आणि बाकीचे 2 प्लेसेस वरती मला आपले उरलेले 5 डिजिट पैकी कुठले 2 डिजिट टाकायचे. ओके. म्हणून आपण घेतलं 5p2. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? चला, शाबास. पुढे जाऊया. पुढे क्वेश्चन दिलंय तुम्हाला. NP5 ची व्हॅल्यू दिलेली आहे 42 आणि तुम्हाला सांगितलंय, अच्छा 42 NP3 फॉर n ग्रेटर दॅन 4. इथे आपल्याला काय करायचं? इकडे आपल्याला फाइंड करायची व्हॅल्यू n ची. तर काय करणार आहे? म्हणून NP5 ची व्हॅल्यू काय असते आपली? n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 5 फॅक्टोरियल, राइट? आणि NP3 काय असणार आहे माझं? 42 इंटू n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 3 फॅक्टोरियल, राइट? हे जर मी ओपन अप केलं, n फॅक्टोरियलला मी n मायनस 5 फॅक्टोरियलने डिवाइड केलं, तर इथे वरती टर्म्स काय उरतील माझ्याकडे? n फॅक्टोरियल, n मायनस 1 फॅक्टोरियल, n मायनस 2 फॅक्टोरियल अप टिल
हे जाईल माझं n-6 फॅक्टोरियल पर्यंत, बरोबर. n-1, n-2, n-3. कारण काय होणार आहे, माझं n-5 फॅक्टोरियल जो आहे तो माझे आधीचे सगळे जेवढे पण डिजिट्स आहेत हो ना, n-5 पासून n-7, n-8, n-9 अप टिल n फॅक्टोरियल. ओके, सॉरी इकडे माझं n-4. ठीक आहे, n-2, n-3 फॅक्टोरियल आणि n-4 फॅक्टोरियल. आणि n-5 पासनं n फॅक्टोरियल किंवा n-1 फॅक्टोरियल पर्यंतचे जेवढे पण टर्म्स आहेत ते सगळे टर्म्स काय होणार आहेत माझे, ते सगळे टर्म्स माझे उडून जातील, राईट. तर ही झाली माझी LHS. RHS ला काय होणार आहे, इकडे माझ्याकडे n फॅक्टोरियल इंटू n-1 फॅक्टोरियल इंटू n-2 फॅक्टोरियल, राईट. आता कॉमन टर्म्स काय काय आहेत माझे, मी ते उडवून देईल. n फॅक्टोरियल कट, n-1 फॅक्टोरियल कट, n-2 फॅक्टोरियल कट. ठीक आहे, हे कळतंय ना आपण काय केलं, हा जो फॉर्मॅट मध्ये मी एक्सप्लेन केला, राईट. n/n-r फॅक्टोरियल आहे, तर n-r ची जी टर्म आहे त्याच्या पुढचे जेवढे पण आहे ते सगळे उडवून जातील. तर n-5 नंतर नेक्स्ट टर्म काय येणार, n-6, राईट. तर त्याच्या जस्ट आधीची टर्म काय असेल, n-4. तो त्याच्यावर जस्ट एक डिजिट मोठा आहे. तर काय उरलं फायनली, माझ्याकडे उरलं n-3 फॅक्टोरियल इंटू n-4 फॅक्टोरियल इज 42. बरोबर आहे, हीच व्हॅल्यू उरली ना माझ्याकडे, हीच व्हॅल्यू उरली ना मुलांनो. ठीक आहे, आता काय करणार आहे मी, माझ्याकडे सिन्स n जो आहे माझा तो ग्रेटर दॅन 4, मला हे सांगितले त्यांनी कंडिशन. उप्स, सॉरी, फॅक्टोरियल नाही येणार इकडे, फॅक्टोरियल नाही. n इंटू n-1 इंटू n-2, n फॅक्टोरियल का असतो आपला ना, फॅक्टोरियल मध्ये फॅक्टोरियल थोडी येणार आहे. n इंटू n-1 इंटू n-2 इंटू n-3 इंटू n-4 इंटू n इंटू n-1 इंटू n-2. ठीक आहे, तर याला ओपन अप केलं मी तर काय येणार आहे, माझ्याकडे इक्वेशन येईल n² मायनस 7n प्लस 12 इज 42. सिम्पली या इक्वेशनला सॉल्व्ह करायचंय मला आणि मला भेटेल माझा आन्सर, राईट. तर n² मायनस 7n मायनस 30 इज 0. तर आन्सर काय येणार आहे, n² मायनस 10n प्लस 3n मायनस 30. इकडनं n ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 10. ठीक आहे, चेक करून बघूया काय दिली, n ची व्हॅल्यू दिली आहे 10 आणि n म्हणाले ग्रेटर दॅन 4 आहे, तर n-3 नाही घेऊ शकत आणि n तसंही निगेटिव्ह नंबर होऊन जाईल -3. तर तो तर आपल्याला अलाउड नाहीच आहे. ओके, सो काय करणार आता, हा कंडिशन झाला माझा आपलं सॅटिस्फाय झाला, राईट. सेम त्यांनी आपल्याला दिलंय np4 अपॉन n-1 p4 इज इक्वल टू 5/3. याच्यात पण n ची व्हॅल्यू फाइंड करायची. काय करणार, बेसिकली आधी क्रॉस मल्टिप्लाय, 3 टाइम्स np4 इज 5 टाइम्स n-1 p4. ओके मुलांनो, बेसिक ओपन करायचं, ठीक आहे, जसं वरती केलं, स्टेप्स कडे लक्ष द्यायचं. 3 इंटू np4 म्हणजे काय येणार आहे, n फॅक्टोरियल अपॉन n-4 फॅक्टोरियल आणि 5 इकडे काय येणार आहे, n-1 फॅक्टोरियल अपॉन n-1 फॅक्टोरियल. म्हणजे हे काय झालं, 5 इंटू n-1 फॅक्टोरियल अपॉन सॉरी, सर्दी झाली जरा मला आणि सकाळी इकडे आज पाऊस पडला होता अचानक, तर वातावरण चेंज झालंय, सो एक्सक्यूज मी. हो ना, थोडं मध्ये जर मला शिंका आला तर. ओके, चला. सो 3 इंटू इकडे काय येणार आहे, n फॅक्टोरियल अपॉन n-4 चा फॅक्टोरियल. ओके, आता यालाच मी ओपन करेल, राईट. n फॅक्टोरियल मधनं जर माझे n-4 फॅक्टोरियलचे टर्म्स गेले तर काय होणार आहे, 3 इंटू n इंटू n-1 इंटू n-2 इंटू n-3, राईट. आणि ह्या साईडला काय होणार आहे, 5 इंटू n-1 इंटू n-1 म्हणजे n-2 इंटू n-3 इंटू n-4 इंटू n-5, राईट. काय काय टर्म्स कट होणार माझे, n-1 n-2 n-3, नाही n नाही कट होणार, सॉरी, n-1 कट होईल, n-2 कट होईल, n-3 कट होईल माझा. ओके,
काय काय टर्म्स कट झाले माझे? n-1, n-2, n-3. सो इथे काय उरलं माझ्याकडे फायनली 3n इज इक्वल टू एक सेकंड. ओके, आपण n-1 मधनं ऑलरेडी इकडे n-1 -4 लिहिले, आपण n-5 लिहिले, सो n-5 ची टर्म नाही येणार आहे, राईट? सो n- उरला माझ्याकडे. तर 3n इज 5 टाइम्स n-4. याला ओपन केलं तर काय येणार आहे? 2n इज इक्वल टू 4. सॉरी, 2n इज 20. n किती आला माझ्याकडे? 10. ओके, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? चलो, अजून एक काय क्वेश्चनचा टाईप तुम्हाला सांगतील की बाबा आर फाइंड करा. तुम्हाला व्हॅल्यू दिली 4pr, 5 टाइम्स 4pr इज इक्वल टू 6 टाइम्स 5pr-1 आणि तुम्हाला म्हणाले आता आर शोधा. काय करणार आपण? सेम गोष्ट, 5 इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 4 मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू 6 इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 5 मायनस आर प्लस 1 फॅक्टोरियल. आता इकडे नोट करा मुलांना, ओके. मी जर 5 हा माझा ह्या साईडला घेऊन गेलो, 5 आणि 4 जर मी ह्या साईडला घेऊन गेलो, तर काय उरलं माझ्याकडे? माझ्याकडे उरलं 1 अपॉन 4 मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू 6 इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 5. हा काय झाला माझा? 5 फॅक्टोरियल झाला. 5 फॅक्टोरियल आणि 5 फॅक्टोरियल कॅन्सल. काय उरलं? 5 मायनस आर प्लस 1 फॅक्टोरियल, राईट? 5 मायनस आर प्लस 1 उरलं. तर याला जर मी ओपन अप केलं तर काय उरणार आहे माझ्याकडे? याला जर आपण ओपन अप केला तर काय उरणार आहे? 4 मायनस आर फॅक्टोरियलला काय लिहू शकतो? याला लिहू शकतो 1 अपॉन 4 मायनस आर, 4 मायनस आर प्लस 1, 4 मायनस आर प्लस 2, सॉरी, 4 मायनस आर मायनस 1, 4 मायनस आर मायनस 2, 4 मायनस आर मायनस 3 आणि 4 मायनस आर मायनस 4, राईट? 4 4 कॅन्सल, इकडे उरला फक्त मायनस आर, इथे उरला 3 मायनस आर मायनस 1, इथे उरतो तुमचा मायनस आर प्लस 2, ठीक आहे. 1 मायनस आर, 2 मायनस आर आणि 3 मायनस आर आणि 4 मायनस आर, ठीक आहे. हे 4 टर्म्स राहिले. या साईडला काय होणार आहे? 5 प्लस 1, इकडे काय झालं? 6 मायनस आर, मायनस 1 केलं तर काय होणार आहे? 5 मायनस आर, 4 मायनस आर, 3 मायनस आर, 2 मायनस आर, 1 मायनस आर, ठीक आहे. तर हे 1 2 3 4 चे टर्म्स जे आहेत तुमचे ते कॅन्सल आउट होऊन जातील. लास्टला काय उरलं? आपल्याकडे उरलं 6 मायनस आर इंटू 5 मायनस आर इज इक्वल टू 6, राईट? आता याला सॉल्व्ह करणार मी, क्वाड्रेटिक माझी बनते आर स्क्वेअर मायनस 8r मायनस 3r प्लस 24 इज 0, राईट? आर स्क्वेअर मायनस 11r प्लस 24 इज 0 ही बनते क्वाड्रेटिक आपली. तर काय उरला आन्सर? आर मायनस 8 इंटू आर मायनस 3 इज इक्वल टू 0. तर आर ची व्हॅल्यू काय येणार इकडनं माझी? आर ची व्हॅल्यू येईल 8 किंवा आर ची व्हॅल्यू येईल माझी 3. ओके स्टुडंट, क्लिअर इथपर्यंत? चलो, चला. तर अजून एक आपण एक काम करूयात. हा एक क्वेश्चन घेऊयात, एक्झाम्पल घेऊयात आणि यानंतर जी आपली एक्सरसाइज आहे आपण ती सुरू करूयात. ओके, एक्सरसाइज 6.3. काय दिलंय आपल्याला? दिलंय वर्ड दिलेला आहे इंडिपेंडन्स. हे काय वर्ड दिलं आपल्याला? इंडिपेंडन्स. आणि काय म्हणालेत आपल्याला? म्हणालेत आपल्याला अरेंजमेंट सांगायचे. फर्स्ट की ऑल वर्ड्स स्टार्ट विथ ई. ओके, आता किती आहेत इंडिपेंडन्स मध्ये? किती वर्ड्स आहेत माझ्याकडे? 12 वर्ड्स आहेत, राईट? 12 वर्ड्स म्हणजे एन किती झाला माझा? 12, ठीक आहे. ही गोष्ट नोट डाऊन करून ठेवा एका साईडला. आता रिपीट होणारे वर्ड्स किती आहेत? ई आहे 1 2 3 4, ठीक आहे. ई आहे माझा 4 टाइम्स. डी किती वेळ माझा? डी आहे माझ्याकडे 2 टाइम्स. एन किती टाइम्स माझ्याकडे? एन आहे 3 टाइम्स. आणि बाकी सगळे वर्ड्स आहेत माझ्याकडे 1 टाइम इच. ओके, आता मला काय म्हणालेत? सपोज मी काय करणार? फर्स्ट मी कॅल्क्युलेट करेल टोटल नंबर ऑफ वेज ज्यामध्ये मी अरेंज करू शकतो. तर काय होणार आहे? हे होईल माझं 12 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल, ठीक आहे. याची व्हॅल्यू येते तुमची 1663200. ओके, आता ऑल वर्ड स्टार्ट विथ पी.
ऑल वर्ड स्टार्ट विथ पी म्हणजे काय, पी ला मी इकडे फिक्स केलं. पी ला फिक्स केलं तर टर्म्स किती उरले माझ्याकडे, टर्म्स उरले बाकीच्या जागेसाठी उरले माझ्याकडे 11. तर आन्सर काय येणार त्याचे माझं 11 फॅक्टोरियल अपॉन बाकीचे वर्ड्सला मी केवढ्या वेज मध्ये तिकडे फिल करू शकतो मी, 11p किती वेज मध्ये फिल करणार बाकीचे, 11 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल. ओके, हा झाला तुमचा आन्सर फॉर ऑल वर्ड स्टार्ट विथ पी. ओके, सेकंड दिलंय ऑल वॉवल्स अकर टुगेदर. ठीक आहे, ऑल वॉवल्स अकर टुगेदर. आता मुलांना यामध्ये वॉवल्स कुठले, आपल्याकडे ई आहे 4 वेळा आणि आय आहे. ओके, आता हे जे 5 आहेत मला यांचा 1 ब्लॉक बनवायचा आहे, जो माझा सारखा कॉन्स्टंट फिरत राहील. ओके, आता हा ब्लॉक माझे 5 अल्फाबेट्स माझे इकडे येऊ शकतात, इकडे येऊ शकतात, 2 to 6, 1 to 5 मध्ये येऊ शकतात, 2 to 6 मध्ये येऊ शकतात, 3 to 7, 4 to 8, 5 to 10, 6 to 11 किंवा 7 to 12. ठीक आहे, किती वेज मध्ये मी ब्लॉक्सला ठेवू शकतो, मी तर 7 पोझिशन मध्ये ब्लॉक्सला ठेवू शकतो. ओके, आणि अजून काय काम आहे मला, हा ब्लॉकला नाहीतर आपण काय करू शकतो, ह्या जो ब्लॉकला आहे आपण याला इंडिव्हिज्युअल एक सिंगल ब्लॉक ठरवूयात. ठीक आहे, ह्या ब्लॉकला आपण काय म्हणू, ह्या ब्लॉकला आपण इंडिव्हिज्युअल ब्लॉक सारखं ट्रीट करू. आणि ह्या ब्लॉक्सला मी किती वेज मध्ये अरेंज करू शकतो, मी याला 5 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज करू शकतो. राईट, आय फर्स्ट पोझिशन वरती येईल, बाकी इकडे येतील, आय सेकंड पोझिशनवर, बाकी 3 इकडे, आय इकडे, 2 इकडे, आय इथे, आणि लास्टला आय फिफ्थ पोझिशन मध्ये. राईट, हे होईल माझा 5 वेज मध्ये जो हा माझा ब्लॉक आहे हा माझा ट्रीट होणार आहे. ओके, सो काय येणार आहे आन्सर माझं 5 इंटू, आता बाकी केवढे स्पेसेस उरलेत माझ्याकडे, 12 मधनं माझे किती प्लेसेस गेले, 12 मधनं माझे 5 ब्लॉक्स गेले, उरले किती 7. आता बाकीचे 7 प्लेस मध्ये मला सगळे ब्लॉक्स टाकायचे, पण आता आपण काय करतोय ते, आपला जो नॉर्मल ब्लॉक आहे कुठला, जो आपण हा जो एक ब्लॉक बनवलाय वरती, हा माझा काय, हा माझा सिंगल एलिमेंट आहे. तर टोटल किती एलिमेंट झाले माझ्याकडे, 8 एलिमेंट झाले. 8 एलिमेंट्सला मला किती प्लेसेस मध्ये फिल करायचं, 8 जागेनं. तर याचा आन्सर काय येणार, 5 into 8 फॅक्टोरियल अपॉन, आता हा जे रिपिटेशन आहे, रिपिटेशन झाला, उरलेले रिपिटेशन किती आहेत, 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. तर याचा आन्सर आलं 16800. ओके, कळली आहे ट्रिक, लॉजिक कळलं आहे हो ना. थर्ड बघूयात, चला. थर्ड काय, वॉवल्स नेव्हर अकर टुगेदर. ठीक आहे, वॉवल्स नेव्हर अकर टुगेदर. तर याचं काय येणार आहे, टोटल अरेंजमेंट हो ना, उलटी गोष्ट करूया तिकडे, टोटल अरेंजमेंट मायनस अरेंजमेंट जिथे माझे वॉवल सगळे सोबत होते, अरेंजमेंट वेअर वॉवल्स वर टुगेदर. ओके, कळली ही कंडिशन सगळ्यांना. चलो, फोर्थ फोर्थ कंडिशन काय म्हणालेत, फोर्थ मध्ये पहिला वर्ड्स बिगिन विथ आय अँड एंड इन पी. ठीक आहे, वर्ड्स स्टार्ट विथ आय अँड एंड विथ पी. तर म्हणजे काय, माझ्याकडे जेवढे पण प्लेसेस आहेत, इकडे आय फिक्स केला, इथे पी फिक्स केला, उरले किती जागा, 10 मायनस 12 मायनस 2 10. तो फायनल आन्सर काय होणार आहे, 10 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, ज्याची आन्सर आहे 12600. ओके, क्लिअर आहे का सगळ्यांना, आपण जे पण डिस्कस केलंय, जे पण एक्झाम्पल्स बघितले आता, कारण पुढे जी एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत ना आपण, त्यामध्ये मोर ऑरलेस आपल्याकडे असेच क्वेश्चन असतील. ठीक आहे, काय म्हणालोय मी, मोर ऑरलेस आपल्याकडे इकडे तसेच क्वेश्चन असणार आहेत. तो आपण जी एक्सरसाइज आहे आता आपली 6.3 ती सुरू करूयात. ठीक आहे, हेडिंग देऊ शकता तुम्ही, एक्सरसाइज 6.3. ओके, क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतोय, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 मला दिलेला आहे, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म्ड by using the digits 1 to 9
इफ नो डिजिट इज रिपीटेड. बेसिक क्वेश्चन, एकदम सरळ, सोपा, बेसिक, फंडामेंटल क्वेश्चन आहे की किती मी 3 डिजिटचे नंबर्स बनवू शकतो 1 to 9 यूज करून, जर रिपिटेशन मला अलाउड नाहीये. तर काय, 9 जागेमधनं किती सिलेक्ट करायचे मला? 3. तर आन्सर काय? फक्त माझं 93. बरोबर आहे. टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती पॉसिबल आहे? टोटल नंबर ऑफ पॉसिबल डिजिट्स किती आहेत माझे? 9. नंबर ऑफ प्लेसेस किती आहेत माझ्याकडे अवेलेबल? आहेत 3. तर आन्सर काय येणार आहे? जर नो रिपिटेशन आहे तर आन्सर येईल माझं 9p3, ज्याची व्हॅल्यू येईल 9 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. तर फॅक्टोरियल मधनं 6 फॅक्टोरियल हटला तर उरलं किती? 9 इंटू 8 इंटू 7, ज्याची आन्सर येईल 504. ओके, झाला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह. एकदम इझी, राईट. आता सेकंड क्वेश्चन काय म्हणतायत? 4 डिजिट नंबर्स टोटल केवढे आहेत विथ नो डिजिट रिपीटेड? काय विचारलं आपल्याला? आपल्याकडे 4 डिजिटचे केवढे नंबर्स आहेत ज्यामध्ये डिजिट्स रिपीट होत नाही? तर विचार करायचा, ठीक आहे. तुम्हाला टाइम देतोय मी, विचार करायचा. ओके, ब्रेनस्टॉर्म कराल आणि आन्सर मला सांगाल खाली पटकन कमेंट सेक्शन मध्ये. ओके, मी मुलांना डायरेक्ट डिस्कस करू शकतो, पण त्यामध्ये तुमचं जे लॉजिक बिल्डिंगची कॅपॅसिटी आहे ती डेव्हलपच नाही होणार. ठीक आहे, तर टाइम घ्या तुमचा आणि मला आन्सर सांगाल. चलो, ओके, चला सांगायचं. तर मग काय आन्सर आलं कोणाचं की नाही झालं सॉल्व्ह? ठीक आहे, हे बघा काय म्हणालेत मला म्हणालेत 4 डिजिटचे नंबर्स पाहिजेत मला ज्यामध्ये कुठलाच डिजिट रिपीटेड नाही. तर काय काय गिव्हन आहे आपल्याकडे? आपल्याकडे 4 प्लेसेस आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये 4 डिजिट्स भरायचे आहेत. ओके, आता माझ्याकडे 1000 प्लेस वरती मी किती डिजिट्स भरू शकतो? 9 डिजिट्स, राईट. 100 प्लेस मध्ये मी किती डिजिट्स भरू शकतो? हे बघा 9 वेज काय तिथे माझ्याकडे, कारण हे बघा 0 to 9 टोटल केवढे डिजिट झाले माझ्याकडे? 10 डिजिट झाले, राईट. पण आता इकडे मी 0 ला नाही टाकू शकत, तर उरले केवढे ऑप्शन्स माझ्याकडे? ऑप्शन्स उरले 9. 1 to 9 भरायचे मला, राईट. तर 1 to 9 पैकी एक डिजिट मी इकडे भरला, ठीक आहे. 9 वेज मध्ये फिल करू शकतो. आता सेकंड स्टेप मध्ये माझ्याकडे अवेलेबल ऑप्शन्स किती आहेत? 9 ऑप्शन्स, राईट. का? कारण आता इकडे 0 इन्क्लूड होणार आहे आणि आधी जो यूज केला तो गेला. मग इथे किती राहतील? 8 आणि इथे किती राहतील? 7. तर फायनल आन्सर येणार आहे माझा 9 इंटू 9 इंटू 8 इंटू 7. ओके, कळालं का? हे किती सोपं होतं सांगा मला. काही वेगळं केलंय मी? नाही, एकदम इझी बेसिक रिझनिंग, हो ना. 1000 प्लेस मध्ये माझे कुठले डिजिट्स येतील? माझ्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत? 1 to 9, कारण 0 टाकला तर 3 डिजिट नंबर होईल. आपल्याला पाहिजे 4 डिजिट नंबर, राईट. तर 9 वेज राहिल्याकडे. मग नेक्स्ट काय? सेकंड आहे माझ्याकडे 9 परत प्लेसेस, का? कारण एक फिल केला, पण मग आता 0 ऍक्टिव्हेट झालाय आणि मग नंतर त्याच्यामधनं एक गेला तर उरले 8 ऑप्शन, त्यातनं एक गेला तर उरले लास्टला 7 वेज. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 झालाय सॉल्व्ह. मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वर. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणाल क्वेश्चन नंबर 3 मध्ये? हाऊ मेनी 3 डिजिट, ठीक आहे, हाऊ मेनी 3 डिजिट इवन नंबर्स कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स 1 2 3 4 6 7 इफ नो डिजिट इज रिपीटेड. ठीक आहे, 3 डिजिट नंबर पाहिजे आपल्याला आणि नंबर पाहिजे आपल्याला इवन, 3 डिजिट इवन. आणि गिव्हन व्हॅल्यूज काय काय आहेत आपल्याला? 1 2 3 4 6 7. आणि काय बोलले? रिपिटेशन अलाउड आहे का? नाही. ओके मुलांना, रिपिटेशन अलाउड नाहीये. तर सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप काय करणार आहे मी? फर्स्ट स्टेप मी करेल की माझी जी वन्सची प्लेस आहे इथे माझ्याकडे डिजिट्स कुठले येऊ शकतात? 2 4 6. तर इथे मला जर नंबर सिलेक्ट करायचा आहे तर हा मी किती वेज मध्ये करू शकतो? कोण सांगणार आहे मला? वन्स प्लेस मध्ये मी 2 4 6 घेऊ शकतो, राईट. तर त्याचे नंबर ऑफ परम्युटेशन
किती आहेत? 3 आहेत. राइट? काय करायचं? 3 मधनं एक चूज करायचंय. 3p1 म्हणजे किती? 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. किती आलं? 3. आता बाकीचे 2 प्लेसेसमध्ये किती ऑप्शन्स आहेत माझ्याकडे? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 मधनं 1 ऑलरेडी इकडे फिल केला. तर उरले 5 वेज. पण म्हणजे उरले 5 डिजिट्स. आता 5 डिजिट्सला कुठे अरेंज करायचंय मला? 2 प्लेसेसमध्ये. तर काय येणार आन्सर येईल माझ्याकडे? 5p2. 5p2 म्हणजे किती? 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजेच 5 into 4 किती झालं? 20. तर टोटल वेज किती झाले आपल्याकडे? 20 into 3 which is 60. ओके, कळलं क्वेश्चन नंबर 3? चलो मूव्ह करूयात आपण क्वेश्चन नंबर 4 ला. काय क्वेश्चन नंबर 4? Find the number of 4 digits number that can be formed using the digits 1, 2, 3, 4, 5 if no digit is repeated आणि how many of these will be even. ठीक आहे मुलांनो, काय विचारतायत क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला विचारलंय की आपल्याला सांगायचे की 4 डिजिटचे मी केवढे नंबर्स बनवू शकतो. ठीक आहे, टोटल कशामधनं? 1, 2, 3, 4, 5 मधनं विदाउट रिपिटेशन. ठीक आहे, काहीच रिपिटेशन मी नाही करत आहे. नो रिपिटेशन, एकदम 0. आणि काय म्हणालेत? हाऊ मेनी ऑफ दीज विल बी इवन. आणि इवन किती आहेत? ठीक आहे, 2 क्वेश्चन आहेत. एक टोटल, सेकंड इवन. ओके, आता फर्स्ट कंडिशनचं काय? एकदम इझी, राईट? 4 जागेवरती मला 5 गोष्टींपैकी मला 4 गोष्टी सिलेक्ट करायच्यात. तर आन्सर काय येणार आहे? सिम्पली 5p4 येईल. बरोबर आहे? बरोबर आहे ना? तर याचा आन्सर काय येणार आहे माझं? 5 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल. राईट? सो काय येणार आहे हे? 5 फॅक्टोरियल आन्सर जो असतो तुमचा तो. ठीक आहे, म्हणजेच काय? फर्स्ट प्लेस मध्ये किती डिजिट भरू शकतो मी? 5. सेकंड मध्ये ऑप्शन्स आहेत 4, थर्ड मध्ये 3 आणि फर्स्ट मध्ये 2 ऑप्शन्स आहेत. राईट? सो 5 into 4 into 3 into 2 काय आला आन्सर आपल्याकडे? 20 into 6 आलं 120 वेज. आता सेकंड कंडिशन काय क्वेश्चनची की याच्यापैकी इव्हन किती आहेत मुलांना? ठीक आहे, इव्हन साठी काय करायचंय मला? इव्हन साठी ह्या प्लेसवरती मी काय टाकू शकतो? 2 आणि 4 म्हणजे आन्सर काय आलं माझं? 2p1. राईट? युनिट प्लेस मध्ये मी 2p1 वेज मध्ये फिल करू शकतो म्हणजे किती? 2 वेज. आणि बाकीच्या 3 जागेमध्ये माझ्याकडे डिजिट्स किती उरलेत? माझ्याकडे उरलेले आहेत 4 डिजिट. किती डिजिट्स उरलेत माझ्याकडे? उरलेत 4 डिजिट. ओके, आता 4 डिजिट्स मला फिल करायचे 3 प्लेसेस मध्ये. तर आन्सर काय येणार आहे? 4p3. फायनल आन्सर काय येणार आहे माझं? 4p3 into 2p1. तर याचा आन्सर तुमचं येईल 4p3. राईट? तर 4 into 3 into 2, 12, 24 into 2 which is 48. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 काय दिलंय? फ्रॉम अ कमिटी ऑफ 8 persons in how many ways can we choose a chairman and a vice chairman assuming one person cannot hold more than one position. काय म्हणालेत? एक कमिटी आहे 8 लोकांची. ठीक आहे, 8 पीपल. यामधनं आपल्याला 2 पोस्ट चूज करायचे. एक पोस्ट चूज करायची आपल्याला चेअरमॅनची, दुसरी पोझिशन चूज करायची आपल्याला व्हाईस चेअरमॅनची. आणि कंडिशन काय दिली मला? मला म्हणालेत की एक माणूस जो आहे माझा, ठीक आहे, 1 पर्सन हा फक्त 1 पोझिशन घेऊ शकतो. म्हणजेच काय? नो रेपिटेशन. बरोबर? तर काय ऑप्शन आहे माझ्याकडे? मला 8 लोकांमधनं 2 पोझिशन सिलेक्ट करायचे. म्हणजेच काय झालं? फक्त आन्सर झाला माझा 8p2. बरोबर? 8p2 ची आन्सर म्हणजे किती येणार? 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. तर 8 into 7 आन्सर आला आपलं 56. इझी? सोप्पं आहे? सोप्पं आहे ना? हो ना, 8 लोक आहे. 8 पैकी मी एकाला असाइन केलं चेअरमॅनची पोस्ट. आता 8 पैकी मी एक पर्सनला किती वेज मध्ये सेट करू शकतो? 8p1. आणि सेकंड, आता एकाला ऑलरेडी जागा दिली, तर बाकी मला एक जागा किती साठी 7 लोकांमधनं मला एकाला चूज करायची, तर 7p1.
तर फायनल आन्सर काय येणार आहे माझं 8p1 इंटू 7p1 म्हणजेच काय 8 इंटू 7. ओके, ठीक आहे, दोन्ही वेजनी करू शकता तुम्ही, आन्सर आपलं मॅच होईल. ठीक आहे, प्रोव्हाइडेड की जी पण लॉजिक आपण यूज करतोय आपली जी लॉजिक आहे ती बरोबर आहे. चालेल, चलो ठीक आहे. तो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 6 काय दिलंय? क्वेश्चन नंबर 6, ठीक आहे. फाइंड एन इफ n-1p3 आणि np4 इज इक्वल टू 1:9. ओके, काय म्हणालेत? n-1p3 इज टू np3 इक्वल टू 1:9 च्या रेशो मध्ये आहेत. ओके, आपण सॉल्व्ह केले वरती ह्या प्रकारचे क्वेश्चन, हो ना? तर मी तुम्हाला टाइम देतोय पटकन 2 मिनिटाचा, अटेम्प्ट कराल स्वतःहून आणि आन्सर सांगाल मला. ओके, फटाफट, काहीच नाही करायचंय, फक्त n-1p3 सबस्टिट्यूट करायचंय, np4 सबस्टिट्यूट करायचंय आणि व्हॅल्यू जी आहे ती क्रॉस मल्टिप्लाय. ओके, काय लिहिणार तुम्ही? n-1p3 अपॉन np4 इज इक्वल टू 1/9. ठीक आहे, करा, सॉल्व्ह करा पुढे. काय केलं मग? n-1p3 म्हणजे काय येणार आहे? n-1 फॅक्टोरियल अपॉन n-1 3 फॅक्टोरियल, राईट, अपॉन n फॅक्टोरियल अपॉन n-4 फॅक्टोरियल. ठीक आहे, आता नोट करा मुलांना, n-1 3 किती झालं? हा झाला n-4 फॅक्टोरियल, राईट. तर n-4 n-4 कॅन्सल, काय उरला आन्सर? n-1 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू 1/9. म्हणजेच काय उरलं? 9 टाइम्स n-1 फॅक्टोरियल इज n फॅक्टोरियल. आता नोट करायचंय, n-1 फॅक्टोरियल आणि n फॅक्टोरियल मध्ये कसला डिफरन्स आहे? फक्त n चा डिफरन्स आहे, राईट. n फॅक्टोरियल काय माझा? n इंटू n-1 फॅक्टोरियल, राईट. 9 इंटू n-1 फॅक्टोरियल, तर n-1 फॅक्टोरियल n-1 फॅक्टोरियल कट झाला. n किती उरला माझ्याकडे? n उरला 9. ओके, फायनल आन्सर काय आला माझ्याकडे? n ची व्हॅल्यू आली 9. ओके, कळला क्वेश्चन नंबर 6 सगळ्यांना? चलो नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 7 काय दिलंय? याच्यात आपल्याला सांगितलंय आर फाइंड करा. ठीक आहे, फर्स्ट काय आहे? 5pr इज इक्वल टू 2 इंटू 6 टाइम्स pr-1. ओके, तर फर्स्ट सॉल्व्ह करून देतो मी, सेकंड मग नंतर स्वतःहून सॉल्व्ह कराल. ओके, चलो काय करणार आहे? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, राईट. 5pr काय होणार आहे माझं? 5 फॅक्टोरियल अपॉन 5 - r फॅक्टोरियल, आणि हे काय होणार आहे माझं? 2 इंटू 6 फॅक्टोरियल अपॉन 6 - r - 1 फॅक्टोरियल. ओके, म्हणजेच काय झालं? 6 - r - 1, तर हे होईल +1, राईट. हे आलं तुमचं 2 इंटू 6 फॅक्टोरियल अपॉन 7 - r फॅक्टोरियल, आणि इथे काय? 5 फॅक्टोरियल अपॉन 5 - r चा फॅक्टोरियल. ओके, सो सिम्प्लिफाय केलं सपोज मी याला. ओके, वरची जी इक्वेशन आहे माझी, मी याला सिम्प्लिफाय करेल. काय करणार आहे? 7 - r ला इथे घेऊन जाईल. सो 7 - r फॅक्टोरियल अपॉन 5 - r फॅक्टोरियल इज इक्वल टू 2 इंटू 6 इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल, राईट. 5 आणि 5 कॅन्सल, किती उरलं? इकडे उरलं 12. ओके, आणि 7 - r फॅक्टोरियल अपॉन 5 - r फॅक्टोरियल. ठीक आहे, हे काय येणार आहे? 7 - r फॅक्टोरियल काय माझं? 7 - r इंटू 7 - r - 1, म्हणजेच किती झालं? 6 - r इंटू 7 - r - 2, हे किती झालं? 5 - r फॅक्टोरियल, राईट, अपॉन 5 - r फॅक्टोरियल. तर काय होणार आहे? 5 - r फॅक्टोरियल टू 6 - r इज इक्वल टू 12. ओके, बरोबर आहे. सो काय क्वाड्रेटिक इक्वेशन काय बनणार आहे? 7 - 6 = 42. 42 मायनस 6 + 7 13 r प्लस r स्क्वेअर इज 12. लास्टला काय उरली इक्वेशन? r स्क्वेअर मायनस 13r मायनस 30 इज 0.
तर आर स्क्वेअर मायनस 10r मायनस 3r, नाही 10r 3r नाही स्प्लिट होणार, यात स्प्लिट होईल. आर स्क्वेअर मायनस 15r प्लस 2r मायनस 30 इज 0. तर आर मायनस 15 आणि 2 इंटू आर मायनस 15, राईट. तर काय उरलं माझ्याकडे, आर प्लस 2 इंटू आर मायनस 15 इज 0. तर आरची व्हॅल्यू काय आली, तर -2 किंवा 15. आर निगेटिव्ह असू शकतो, नाही. तर आरची व्हॅल्यू काय झाली माझी 15. ओके, आर इज 15. सो हा झाला फर्स्ट क्वेश्चन आपला. ओके, सो सॉरी 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 माझ्याकडे तो -30 नाही येणार आहे, तो माझा +30च राहील. ओके, हे बघा मुलांना, घाई गडबडीत चांगल्या चांगल्यांकडनं सुद्धा चुका होतात. ओके, +30 स्प्लिट काय होणार आहे, हा स्प्लिट होईल -10r मायनस 3r. तर काय येणार आहे, r मायनस 10 इंटू r मायनस 3 इज 0. तर r ची व्हॅल्यू काय येईल, एकतर 3 येईल किंवा r ची व्हॅल्यू येईल आपली 10. ओके, झाला क्वेश्चन नंबर 7 सॉल्व. चला, सेकंड पार्ट मध्ये काय दिलं, सेकंड पार्ट 5pr इज 6 टाइम्स pr मायनस 1. आता त्याच्यात नोट करा, इकडे जो 2 चा फॅक्टर होता तो नाही दिला, तर माझ्याकडे RHS ला काय उरलं, 2 इंटू 6 होतं, RHS ला काय उरणार आहे फक्त 6. आणि बाकी इक्वेशन काय होती माझी, 42 प्लस आर स्क्वेअर मायनस 13r. तर काय उरणार आहे, फायनली उरेल आर स्क्वेअर मायनस 13r मायनस 36 इज 0. बरोबर आहे. आता याला कसं स्प्लिट करेन मी, आर स्क्वेअर मायनस 9r मायनस 4r प्लस 36 इज 0. तर काय फॅक्टर झाले, आर मायनस 4 इंटू आर मायनस 9 इज 0. तर आर काय येऊ शकतो, आर इज इक्वल टू 4 और आर इज इक्वल टू 9. आता नोट करा, माझ्याकडे मॅक्सिमम व्हॅल्यू किती जाते, माझ्याकडे 5pr मध्ये 5. तर आर माझा लेस देन एन पाहिजे, तर आर इज इक्वल टू 9 मी नाही घेऊ शकत. तर आर ची व्हॅल्यू काय येणार आहे, 4. ओके, वरच्या कंडिशन मध्ये पण सेम गोष्ट, आर इज इक्वल टू 10 घेऊ शकतो आपण, नाही घेऊ शकत का, कारण एन ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे आणि मिनिमम व्हॅल्यू किती आहे, 5 आणि 6. तर यांना एक्सीड करू शकतो का, नाही करू शकत, म्हणून आरची व्हॅल्यू 3 जो आहे हा असेल आपलं लेजिट सोल्युशन. ओके, चला क्वेश्चन नंबर 7 झालं सॉल्व. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी वर्ड्स with or without meaning can be formed using all the letters of the word equation using each letter exactly once. ठीक आहे, आता त्याच्यात केवढे लेटर्स आहेत, रिपिटेशन आहे का कुठे, 1 2 3 4 5 6 7 8, रिपिटेशन आहे, नाहीये रिपिटेशन, राईट. तर नंबर ऑफ परम्युटेशन किती येणार आहे माझ्याकडे, मला 8 अल्फाबेट ला मला 8 स्लॉट्स मध्ये ठेवायचंय. तर आन्सर काय येणार आहे माझ्याकडे, 8p8 म्हणजेच काय, 8 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल म्हणजे 8 फॅक्टोरियल अपॉन 1. आणि 8 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची, 40320, राईट. फर्स्ट इकडे 8 वेज मध्ये फिल करू शकतो, इकडे 7 वेज मध्ये, इकडे 6 वेज मध्ये, इथे 5 वेज मध्ये, इथे 4 वेज मध्ये, इथे 3 वेज मध्ये, इथे 2 वेज मध्ये, इकडे 1 वे मध्ये, राईट. सो 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2, हा झाला तुमचा फायनल आन्सर. ओके मुलांनो, क्वेश्चन नंबर 8 झालाय सॉल्व. मूव्ह करत क्वेश्चन नंबर 9 ला. चलो, क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतोय मला, हाऊ मेनी वर्ड्स विथ और विदाउट मीनिंग कॅन बी मेड फ्रॉम द लेटर्स ऑफ द वर्ड मंडे अज्युमिंग दॅट नो लेटर इज रिपीटेड. ठीक आहे, मंडे, ठीक आहे, नो लेटर रिपिटेशन. ओके, मंडे नो रिपिटेशन. फर्स्ट 4 letters are used at a time. 4 letters are used म्हणजे काय, 6 पैकी मला आधी केवढे फिल करायचे, 4 फिल करायचे. 6 पैकी 4 पिक करायचे, किती वेज मध्ये पिक करू शकतो मी, 64 वेज मध्ये. आणि अरेंज पण होताच यामध्ये, तो फायनल आन्सर 64च राहील, म्हणजे 6 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल विच इज 360. ओके, सेकंड सेकंड काय दिलंय मला, ऑल लेटर्स आर यूज ॲट अ टाइम. ठीक आहे, ऑल लेटर्स यूज, ऑल लेटर्स यूज म्हणजे किती लेटर्स आहे माझ्याकडे, 6 लेटर्स आहेत. तर 6 लेटर्सला 6 जागेवरती म्हणजे काय, 6p6. 6p6 किती झालं, 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आहे तुमची 720. ओके, चलो थर्ड
ऑल लेटर्स आर युज्ड, बट फर्स्ट लेटर आहे तुमचं वॉवल. ऑल लेटर्स आर युज बट फर्स्ट लेटर वॉवेल आहे. आता मंडे मध्ये वॉवेल्स काय काय आहेत माझ्याकडे? ओ आणि ए, राईट. तर जी फर्स्ट प्लेस आहे माझी, ती मला फिल किती वेज मध्ये करू शकतो मी? ती फीस करू शकतो माझी 2p1 म्हणजे 2 वेज मध्ये. आणि बाकीचे जे 5 प्लेसेस आहेत ते किती वेज मध्ये? 5 फॅक्टोरियल वेज मध्ये, राईट. तर फायनल आन्सर काय येणार आहे माझा? 5 फॅक्टोरियल इंटू 2. 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते आपली 120. तो 120 इंटू 2 इज इक्वल टू 240. ओके मुलांनो, झाला क्वेश्चन सॉल्व्ह? सोपं होता. चलो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 10 काय दिलंय? In how many of the distinct permutations of the letters in Mississippi do the four I's not come together? ठीक है, MISSISSIPPI. ठीक आहे मुलांना, हा ना खूपच जास्त फेवरेट वर्ड आहे तुमचा परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मध्ये, मिसिसिपी. कारण याच्यामध्ये भरपूर डिजिट्स तुमचे रिपीट होतात हो ना, मोर देन वन्स. जसं तुम्ही बघू शकता, आय जो आहे, आय 4 टाइम्स आहे, एस 4 टाइम्स आहे, पी 2 टाइम्स आहे, ओके. आणि एम आहे आपला 1 टाइम. आता काय म्हणालेत मला, टोटल किती झाली माझी? एन झाली इकडे 11. आता काय विचारलंय मला? मला विचारलंय की हाऊ मेनी ऑफ द डिस्टिंक्ट परम्युटेशन्स ऑफ द लेटर्स इन मिसिसिपी डू द 4 आईज नॉट कम टुगेदर? 4 जे आईज आहेत माझे ते सोबत नको यायला. 3 आलेले चालतील, 2 आलेले चालतील, इंडिव्हिज्युअली आले तरी चालतील, पण 4ही एकत्र नको. बाकी कंडिशन साठी काही दिले नाही. तो फर्स्ट स्टेप काय करणार मी? टोटल वेज फाइंड करेल, मध्ये मी यांना 11ला मी फिल करू शकतो. मग सेकंड स्टेप मध्ये काय करेल? सबट्रॅक्ट करेल मी केसेस. कुठले केसेस? ते केसेस ज्यामध्ये ऑल 4 आय आर टुगेदर. ओके, ऑल 4 आईज आर टुगेदर. तर काय करणार मी लास्टला 1 - 2. फर्स्ट स्टेप, टोटल वेज किती आहे माझ्याकडे? 11 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल, 4 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल, राईट. तर काय येणार आहे आन्सर याचं? 11 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. नाही नाही, सॉरी 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 सॉरी, 11 मधनं 4 काढला, राईट. 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 अपॉन 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 2, राईट. 4 2 जा किती झालं? 8 कट, 3 2 जा 6 कट. काय उरलं माझ्याकडे? 10 इंटू 5 50 इंटू 9 450 इंटू 7 इंटू 11, राईट. त्याला जर मी कॅल्क्युलेट केलं तर याचा आन्सर येईल माझ्याकडे 34650. ओके, नोट करून ठेवायचंय, 34650. सेकंड कंडिशन, सेकंड मध्ये काय, माझ्याकडे जे 4 आईज आहे मी त्याचा एक ब्लॉक बनवला, आय 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 आय, ठीक आहे. आता काय करायचंय, माझ्याकडे स्पेस किती उरली? सपोज 11 - 4 केलं, उरली 7. 7 मधनं पण आता माझ्याकडे 7 मध्ये सॉरी 8 प्लेसेस उरतील, कारण हा एक ब्लॉक आहे माझ्याकडे. तर 8 फॅक्टोरियल आन्सर राहील माझ्याकडे, राईट. सो 8 फॅक्टोरियल मध्ये पण माझ्याकडे जे नंबर्स रिपीटेड आहेत, एस रिपीटेड आहे किती वेळा? 4 फॅक्टोरियल टाइम. पी आहे 2 वेळा, तर 8 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, हे किती झालं? 840. आणि हे झालं 2 चा आन्सर, राईट. हा झाला माझा 2. फायनल आन्सर काय असणार आहे माझा? फायनल आन्सर असणार आहे माझा 1 - 2, म्हणजेच किती? 34650 मायनस 840 विच इज 33810. ओके, डन. डन मुलांनो, झाला क्वेश्चन सॉल्व्ह. चला नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन 6.3 चा. काय दिलंय? परम्युटेशन वर्ड आहे आपल्याकडे, परम्युटेशन्स. ओके, काय म्हणालेत? हाऊ मेनी वेज कॅन द लेटर्स ऑफ द वर्ड परम्युटेशन्स बी अरेंज इफ वर्ड स्टार्ट विथ पी, ठीक आहे, स्टार्ट विथ पी अँड एंड विथ एस. स्टार्ट विथ पी अँड एंड विथ एस म्हणजे काय? फर्स्ट आणि लास्टला मी फिक्स केलं पी आणि एस. आता काही करू शकतो मी? नाही करू शकत. बाकीचे केवढे टर्म्स उरले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10, ठीक आहे. तर 10 फॅक्टोरियल अपॉन
रिपिटेशन आहेत का माझ्याकडे? टी रिपीटेड आहे दोनदा. अजून काय रिपीट आहे? काहीच नाही. तर 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. तो याची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करून सांगतो. ही व्हॅल्यू आहे 1814400. ओके. सेकंड कंडिशन काय दिली मला? ऑल द वॉवल्स आर टुगेदर. वॉवल्स काय काय माझ्याकडे? ई आहे, यू आहे, ए आहे, आय आहे आणि ओ आहे. ठीक आहे. ए, ई, आय, ओ, यू सगळेच वॉवल्स आहेत माझ्याकडे. ओके. आता मला काय करायचंय? मला 5 वॉवल्स एक ब्लॉक बनवायचा आहे आणि 5 वॉवल्सचा ब्लॉक मी किती वेज मध्ये बनवू शकतो? मी याला बनवू शकतो 5 फॅक्टोरियल वेज मध्ये. राईट. सगळे युनिक आहेत. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झालं? 120. आता काय करायचंय? टोटल डिजिट्स किती होते माझ्याकडे? 12 होते. तो 12 मायनस 5 प्लस 1 जो ब्लॉक झाला, किती झाला? 8. आता काय करायचंय मला? त्या 8 डिजिट्सला मला जागा द्यायची आहे. तर काय करणार? 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल कसला झाला आपला? जो आपला टी जो दोनदा रिपीट होतोय तो. तर काय आन्सर आलं? 20160. राईट. आणि हा इंटू मला काय करायचं? जे 120 वेज आहेत माझ्याकडे 5 फॅक्टोरियलचे ते. तो फायनल आन्सर येईल 20160 इंटू 120 विच इज 2419200. ओके. चलो. आता थर्ड कंडिशन काय? देर आर ऑलवेज 4 लेटर्स बिटवीन पी अँड एस. 4 लेटर्स बिटवीन पी अँड एस. टोटल जागा किती माझ्याकडे? 12. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ठीक आहे. तर फर्स्ट कंडिशन काय होणार आहे? ऑलवेज 4 लेटर्स बिटवीन पी अँड एस म्हणजे 1, 1, 2, 3, 4. राईट. तर एक कंडिशन ही झाली 1. दुसरी कंडिशन झाली माझ्याकडे ही 2. तिसरी झाली 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. 7 जेव्हा एक्झॅक्ट गॅप किती आहे? 4 लेटर्सचा. जेव्हा 5 लेटर्सचा गॅप असेल तेव्हा किती कंडिशन्स बनतील? 6. जेव्हा 6 लेटर्सचा गॅप आहे तेव्हा 5. जेव्हा 7 लेटर्सचा गॅप आहे तेव्हा 4. जेव्हा 8 लेटर्सचा गॅप आहे तेव्हा 3. जेव्हा 9 लेटर्सचा गॅप आहे तेव्हा 2च कंडिशन. राईट. फर्स्ट, सेकंड लास्ट, सेकंड आणि लास्ट. आणि जेव्हा 10 लेटर्स आहे मध्ये त्या दोघांच्या तर 1. तर ही टोटल कंडिशन किती झाली माझी? 7 प्लस 6 प्लस 5 प्लस 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1 किती झाली? 6, 10, 16, 21, 28. 28 झाली. आता यातही माझ्याकडे 2 चान्सेस आहेत. एक जेव्हा मी पी ला फर्स्ट ठेवतोय आणि एक जेव्हा एस ला फर्स्ट ठेवतोय. तर काय येणार आहे? माझं 28 इंटू 2 विच इज 56. राईट. आणि पुढची स्टेप काय आता? पुढची स्टेप काय माझी आता? पुढची स्टेप आहे की जे माझे बाकीचे जे डिजिट्स आहेत ते मला फिल करायचे उरलेल्या स्लॉट्समध्ये. तर 8 स्लॉट्समध्ये किती प्लेसेस मला टाकायचे? 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. राईट. तर आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती वरती 8 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल किती होती? 20160. आणि याला मला आता मल्टिप्लाय करणार मी कशानी? जी माझी वरती व्हॅल्यू आली आहे 56. तो याचा जो आन्सर येईल हा येईल माझा फायनल आन्सर 2540160. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? चलो. शाबाश. तर मुलांना याच सोबत जो आपली एक्सरसाइज 6.3 आहे ती झालेली आहे कंप्लीट. आणि पुढच्या सेशनमध्ये आपण जे कॉम्बिनेशन आहे आपलं ते स्टार्ट करूयात. कॉम्बिनेशन सुरू झालं सपोज तर त्याच्या जी सोबतची जी एक्सरसाइज असेल 6.4 आपण ती सुद्धा कम्प्लीट करू. आणि एक लास्ट आपल्याला आय गेस मला वाटतं लास्ट अजून एक सेशन लागेल ज्यामध्ये आपण जी आपली मिसलेनियस एक्सरसाइज आहे ती कम्प्लीट करणार आहोत. ओके. चालेल. सो थँक्यू सो मच मुलांना सेशन जॉईन केल्याबद्दल. आणि मी एक्सपेक्ट करतोय तुम्हाला सगळं कळलंय आपण जे डिस्कस केलं. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू सो मच.